लंबा बाल, मुंबई का बंदर, न्यू पुणे जॉब। आता ही नावं ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की ही कसली नावं आहेत। पण ही साधीसुधी नावं नसून ड्रग्ज रॅकेट कोडवर्ड्स आहेत। होय, कोणाला पत्ता लागू नये, पोलिसांकडून सावध राहावं आणि आपला धंदा सुरळीत सुरू राहावा यासाठी ड्रग्ज माफियांकडून ठेवलेली ही नावं आहेत। पण नावं बदलली तरी पोलिसांच्या कारवाईतून कोणाला सुटका नाही, असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला। तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय। नुकताच पोलिसांनी कारवाई केलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। पुणे गुन्हे शाखेने आतापर्यंत 4,000 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त केलाय। या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याच्या दृष्टीने पुणे गुन्हे शाखेने या प्रकरणात 8 आरोपींना बेड्या ठोकल्यात। आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपासाला सुरुवात केली। त्यावेळी धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली। त्यानुसार आरोपींचा मोबाईल डाटा तपासल्यानंतर पोलिसांना गुन्हेगारांची टोपण नावं समजली। या नावांचा वापर करत आरोपी पेडर ड्रग्जची तस्करी करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले। यानुसार मॅफेट्रॉनची तस्करी करण्यासाठी टोळीने तयार केलेली टोपण नावे पोलिसांना मिळाली आहेत। ड्रग्ज रॅकेटमध्ये लंबा बाल आणि मुंबई का बंदर या टोपण नावांचा वापर करण्यात आलाय। सराईत गुन्हेगार वैभव माने याला केसांची शेंडी होती, त्यामुळे त्याला लंबा बाल म्हणून ओळखले जात होते, तर मुंबईत राहणारा युवराज भुजबळ याला मुंबई का बंदर म्हणून ओळखले जात होते। याशिवाय कुरकुंब MIDC येथील एका कारखान्यात तयार होत असलेल्या ड्रग्जला माफियांनी कोडवर्ड दिला होता। त्यानुसार MD ड्रग्ज बनवण्याच्या फॉर्म्युलाचा कोडवर्ड न्यू पुणे जॉब असा होता। कुरकुंब येथील असणाऱ्या अर्थकेम कारखान्यात MD ड्रग्ज तयार केले जात होते। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुरकुंब येथे केलेल्या कारवाईत 650 किलो एवढे 1100 कोटी रुपयांचे MD ड्रग्ज जप्त केले होते। न्यू पुणे जॉबची जबाबदारी युवराज भुजबळवर होती, असे पोलीस तपासात समोर आले। भुजबळ हा केमिस्ट्री विषयातील PhD धारक असून त्याला डोंबिवलीमधून अटक करण्यात आली होती। तुम्हाला या कोडवर्ड्स बाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा। आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा। माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।